नागपूर रेल्वे सुरक्षा दलानं आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कारवाई करत एका फरार तस्कराला अटक केली आहे। बँकॉकहून अंमली पदार्थांची तस्करी करून मुंबई आणि कोलकाता इथं पुरवठा करणाऱ्या या आरोपीला गीतांजली एक्सप्रेसमधून ताब्यात घेण्यात आलं। या कारवाईनंतर कोलकाता पोलिसांच्या नार्कोटिक्स पथकानं आरोपीला ताब्यात घेतलं आहे। मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील आरपीएफ पथकानं हावडा मुंबई गीतांजली एक्सप्रेसमधून आज मुआज असगर अली याला अटक केली। तो कोलकात्याचा रहिवासी आहे। गुप्त माहितीच्या आधारे आरपीएफच्या 3 पथकांनी त्याला रेल्वेतून ताब्यात घेतलं। झडती दरम्यान आरोपीकडून पासपोर्ट, 6 डेबिट कार्ड्स, पॅन कार्ड, कोलकाता मेट्रो कार्ड, 2 महागडे मोबाईल, मेमरी कार्ड, 54,300 रुपये रोख तसेच अंमली पदार्थांसारख्या संशयित गोळ्या जप्त करण्यात आल्या। चौकशीमध्ये आरोपीनं बँकॉकहून अंमली पदार्थ आणून मुंबई आणि कोलकाता इथं त्याचा पुरवठा करत असल्याची कबुली दिली आहे। कोलकात्यातील कसबा पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात परदेशातून अंमली पदार्थांची तस्करी केल्याचा गुन्हा दाखल असून तो बराच काळ फरार असल्याचं तपासात समोर आलंय। यानंतर आरपीएफनं कोलकाता पोलिसांच्या नार्कोटिक सेल आणि डिटेक्टिव्ह विभागाशी संपर्क साधला। त्यानंतर कोलकाता पोलिसांचं पथक नागपुरात दाखल झालं आणि आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपीला जप्त मुद्देमालासह ताब्यात घेतलं। या प्रकरणाचा तपास सुरू आहे।